कोणीही निराधार, निराश्रित आणि मनोरुग्ण व्यक्ती हलाखीची परिस्थितीत जगू नये म्हणून एमजे प्रथम मानव सेवा संस्था सेवा हाच धर्म समर्पण हीच वृत्ती हावसा घेऊन सोलापुरातील बेघर, निराधार, निराश्रित बांधवांना कटिंग, दाढी, आंघोळ घालून त्यांना मनाच्या गर्दीतून काढण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहोत। ते कुठल्या तरी ठराविक परिस्थितीमुळे रस्त्यावर इतरत्र ठिकाणी हरवून जातात, त्यांना थोडासा आधार दिला की नक्कीच ते पुन्हा माणसात येतात। त्याच पार्श्वभूमीवर केलेला हा छोटासा प्रयत्न 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे। सोलापूर येथील एमआयडीसी परिसरात सत्यविजय मंगल कार्यालयाजवळ एक मनोरुग्ण गेल्या 2 वर्षांपासून ऊन वारा, कधी उपाशी तर कधी वाटसरून दिलेले 2 घास सकाळ संध्याकाळ जवळच असलेल्या टपरीधारकाकडून विडी आणि चहा पीत आपल्याच विश्वात रममाण होऊन एकाच जागी राहायचा। शरीराने धिप्पाड वाटणारे हे गृहस्थ एका अचंबित करणारे होते। उद्योजक श्री सत्यनारायण गुर्रमण्णा यांनी त्या मनोरुग्णाची माहिती दिली। 6 महिन्यांपूर्वी त्यांना जवळ जाऊन बोलायचा प्रयत्न सुरू केला। जवळच असलेल्या अनिल पुठ्ठा यांनी त्यांच्या कॅन्टीन वरून चहा आणि नाश्ता द्यायचा प्रयत्न केला। भुकेची कसलीही इच्छा नसणारे मनोयात्री समवेत माझा देखील प्रवास सुरू झाला। वारंवार भेटून जवळीक साधून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न महत्वाचा वाटल्यामुळे त्याचे विश्व जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागलो। त्यांना जेव्हा विश्वास झाला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसायला सुरुवात झाली। दिवस जात होते तसे त्यांच्यामध्ये काही बदल जाणवत होते। 5 महिन्यांनी त्यांची कटिंग, दाढी, आंघोळ केली। अंगावरचा शर्ट काढताना समजलं अंगावर 1 नाही 2 नाही, अंगावर तब्बल 13 शर्ट काढल्यावर हातात खूप मोठी जखम दिसली। अनेक महिन्यांच्या प्रयत्नाला यश आले। त्याची सेवा केल्यानंतर दानशूराच्या सहकार्याने त्या मनोयात्रीला एमआयडीसी येथील भागातून अहमदनगर येथील स्नेह मनोयात्री प्रकल्प येथील रमाकांत दोड्डी यांच्या सहाय्याने दाखल करून पुनर्वसन करण्यात आले। आम्ही केलेल्या या प्रयत्नाला यश मिळाले। स्नेह मनोयात्री प्रकल्प येथे त्या मनोरुग्णावर चांगल्या प्रकारचे उपचार करण्यात आल्यानंतर काही दिवसातच तो पूर्णपणे बरा झाला आहे। जखमा भरून निघाल्या आहेत। आज तो चांगल्या प्रकारे बोलतोय। त्याचा ठाव ठिकाणा सांगितल्यानंतर सोलापुरातील लष्कर येथील त्याच्या नातेवाईकांपर्यंत नेल्यानंतर सर्वांना पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असताना आजूबाजूचे रहिवासी देखील गहिवरले। अशाच अनेक गरजवंतांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आम्हा लोकांना आपल्यासारख्या दानशूर लोकांची आर्थिक मदत मिळाल्यास अजून वेगाने आमच्याकडून सेवा घडू शकेल, असे एमजे प्रथम मानव सेवा संस्था सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष एमजे मोहन तलकोकुल यांनी सांगितले आहे। संपर्क 8149 91 91 81। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।